नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंटेशन ऑफ डेटा प्रेझेंट कोणत्या पद्धतीनं करतात त्याच्या मेथड्स बघत होतो. त्यामध्ये आपण टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा पाहिलं. कोणकोणत्या प्रकारचे फ्रिक्वेन्सी टेबल आपण डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतो ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे तुमच्या क्वालिटेटिव्ह डेटा असेल तर सिंपल टेबल, त्यानंतर मॅनिफोल्ड टेबल आपण बनवतो. त्यानंतर डेटा जर क्वांटिटेटिव्ह असेल तर आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी टेबल किंवा त्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन सुद्धा असं म्हणतात. त्यानंतर कंटिन्युअस व्हेरिएबल असेल तर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा त्यालाच ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं सुद्धा म्हणतात. हे आपण टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा बघितलं. त्यानंतर डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण बार डायग्रॅमने डेटा कसा रिप्रेझेंट केला जातो, कशा पद्धतीनं वापरला जातो बार डायग्रॅम डेटा प्रेझेंट करण्यासाठी ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पाई चार्ट वापरून कशा पद्धतीनं डेटा रिप्रेझेंट केला जातो ते आपण पाहिलेलं आहे. बार डायग्रॅममध्ये मल्टिपल बार डायग्रॅम्स पण आपण बघितलेले आहेत. त्याची वेगवेगळी एक्झाम्पल्स वेगवेगळ्या डेटासाठी काढलेल्या बार डायग्रॅम आणि पाई चार्ट्स हे आपण पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा बघणार आहोत ते म्हणजे हिस्टोग्राम वापरून डेटा कसा रिप्रेझेंट केला जातो किंवा हिस्टोग्राम म्हणजे काय, तो कसा काढायचा, व्हॉट आर द कन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टोग्राम, तर ते आपण बघणार आहोत. किंवा हिस्टोग्रामवरून मोड कसा लोकेट करायचा. मोड इज अ वन टाईप ऑफ ॲव्हरेज. त्याच्यावरून हिस्टोग्राम वापरून मोड कसा लोकेट करू शकतो हे आपण समजावून घेऊयात. तर हिस्टोग्राम म्हणजे काय, तर ए पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बाय मीन्स ऑफ अ रेक्टँग्युलर बार्स whose heights are proportional to the class frequencies and widths are proportional to the widths of that class interval. म्हणजे अशा पद्धतीचं हे चित्राच्या स्वरूपातलं तुमच्या डेटाचं रिप्रेझेंटेशन आहे. पण तो डेटा तुमचा कसा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये असावा. त्या ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं एक पिक्टोरियल फॉर्मॅटमधलं रिप्रेझेंटेशन इज नथिंग बट दी हिस्टोग्राम. पण त्या हिस्टोग्रामचे जे रेक्टँग्युलर बार्स असतात ते बार्स त्याची हाईट इज प्रपोर्शनल टू द क्लास फ्रिक्वेन्सीज अँड विड्थ इज प्रपोर्शनल टू द क्लास विड्थ. आता अशा पद्धतीचे जे बार्स आहेत किंवा रेक्टँगल्स आपण म्हणूया रेक्टँगल्स आहेत, तर ते रेक्टँगल्स जे असतात ते हिस्टोग्राममध्ये काय असतात तर ॲडजेसंट असतात. एक झाला की लगेच दुसरा, म्हणजे त्या रेक्टँगलमध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप असत नाही. आपण बार डायग्रॅम बघितलं. बार डायग्रॅममध्ये कसं असतं तर एखाद्या नॉमिनल स्केलचा डेटा असतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे समजा आपण बघितले एक बरेच एक्झाम्पल, तर त्याचं खाली तुमची ॲक्टिव्हिटी किंवा त्या ह्याचं नाव कुठल्या गोष्टीचं किंवा तो आयटेम ऑब्झर्वेशन, फक्त त्याला त्या बारला आपण त्याला नाव देतो आणि त्याची हाईट त्याची फ्रिक्वेन्सी म्हणून घेतो. तर बार डायग्रॅममध्ये काय बघितलं आपण, बारची विड्थ ही कशी असते युनिफॉर्म असते आणि गॅप बिटवीन द बार्स हा युनिफॉर्म असतो. परंतु तुमच्या हिस्टोग्राममध्ये काय असतं तर तुमचे जे रेक्टँगल्स आहेत ते रेक्टँगल्स कसे असतात ॲडजेसंट असतात. एकाला लागून दुसरा असतो. त्या दोन रेक्टँगल्समध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप असत नाही, ही पहिली गोष्ट. त्यानंतर त्याची विड्थ असते, ती विड्थ म्हणजे तुमच्या क्लास
विड्थ जेवढी असते तेवढी त्याची विड्थ असते आणि त्याची हाईट इज प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास. अशा पद्धतीनं तो हिस्टोग्राम असतो. या हिस्टोग्रामची अजून एक डेफिनेशन अशी सांगता येईल की इट इज अ series of adjacent rectangles erected on x axis. म्हणजे x ॲक्सिस वरती उभे असणारे adjacent रेक्टँगलची सेरीज म्हणजे काय तुमचा असेल हिस्टोग्राम असेल. अशा पद्धतीने आपण त्याची डेफिनेशन सांगू शकतो. मग आता हा हिस्टोग्राम काढण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्हॉट आर द स्टेप्स इन्वॉल्व टू कन्स्ट्रक्ट द हिस्टोग्राम. सो हिअर सम स्टेप्स इन द कन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टोग्राम. म्हणजे हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट कसा करायचा, कुठल्या कुठल्या स्टेप फॉलो करायच्या की जेणेकरून आपल्याला त्या स्टेप फॉलो केल्यानंतर हिस्टोग्राम आपल्याला काढता येईल. अशा पद्धतीने त्यामध्ये स्टेप 1 काय आहे बघा. ऑब्झर्व द क्लास इंटरवल ऑफ द डिस्ट्रीब्यूशन इफ दे आर नॉन ओव्हरलॅपिंग डिसकंटिन्युअस चेंज देम इनटू ओव्हरलॅपिंग कंटिन्युअस क्लासेस. म्हणजे पहिल्यांदा आपण त्याच्या क्लास इंटरवल ऑब्झर्व करायच्या. जे काय आपण आपला ग्रुप डेटा आहे ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मधला त्याचे क्लास ऑब्झर्व करायचे. क्लास ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तो डेटाचे जे क्लास आहेत ते क्लास ओव्हरलॅपिंग आहेत का नॉन ओव्हरलॅपिंग आहेत. म्हणजे कंटिन्युअस आहेत का डिसकंटिन्युअस. डिसकंटिन्युटी याचा अर्थ ते क्लासेस इन्क्लुझिव्ह आहेत का एक्सक्लुझिव्ह आहेत हे बघायचं. इन्क्लुझिव्ह क्लासेस म्हणजे काय, एक्सक्लुझिव्ह क्लासेस म्हणजे काय, मी या अगोदरच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. 2 ॲडजेसंट तुम्ही कोणतेही क्लासेस पकडले आणि त्यातल्या पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट हे जर सेम असेल तर एक्सक्लुझिव्ह क्लासेस म्हणतात, म्हणजे कंटिन्युअस म्हणायचं त्याला. आणि ते जर सेम नसेल, त्यामध्ये थोडा काहीतरी डिफरन्स असेल तर ते इन्क्लुझिव्ह क्लासेस म्हणतात, त्याला डिसकंटिन्युअस म्हणायचं. मग त्यामुळं पहिल्यांदा काय चेक करायचं तर हे क्लासेस जे आहेत ते नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे डिसकंटिन्यू आहेत का हे चेक करायचं. डिसकंटिन्युअस नसतील म्हणजे कंटिन्युअस असतील तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु जर डिसकंटिन्युअस असतील तर मात्र आपल्याला काय करावं लागेल, त्याला कंटिन्युअस क्लासेसमध्ये किंवा त्यालाच आपण ओव्हरलॅपिंग क्लासेस असं म्हणतो किंवा त्याला एक्सक्लुझिव्ह असं म्हणतो. एक्सक्लुझिव्ह क्लासेसमध्ये त्याचं आपल्याला रूपांतर करावं लागेल. सो वी हॅव टू चेंज देम इन टू द ओव्हरलॅपिंग कंटिन्युअस क्लासेस. याच्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट करायचं. स्टेप सेकंड जी आहे ती स्टेप सेकंड काय तर लोकेट द क्लास बाउंड्रीज ऑन एक्स ॲक्सिस, दॅट इज हॉरिझॉन्टल ॲक्सिस. म्हणजे आपला हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो असतो त्याला आपण एक्स ॲक्सिस असं म्हणतो. तर त्या एक्स ॲक्सिसवरती काय करायचे, क्लास बाउंड्रीज लोकेट करायचे विथ सुटेबल स्केल. जे काय आपण स्केल घेणार आहे त्या स्केलनुसार आपल्या क्लास बाउंड्रीज म्हणजे क्लास लिमिट्स जे असतात ते काय करायचे, लोकेट करायचे एक्स ॲक्सिसवरती. म्हणजे समजा क्लास आहे 5 to 10, 10 to 20, तर हे त्याच्या बाउंड्रीज 5, 10, 15, 25 अशा पद्धतीनं असतील तर त्या क्लास बाउंड्रीज एक्स ॲक्सिसवरती विथ सुटेबल स्केलने काय करायच्या, लोकेट करून घ्यायच्या. त्यानंतर स्टेप थर्ड जी आहे ती स्टेप थर्ड काय सांगते तर कन्स्ट्रक्ट व्हर्टिकल रेक्टँगल ऑन ईच लाईन सेगमेंट representing a class interval such that the height of rectangle represents the frequency of the class interval. म्हणजे काय करायचे मग आता नेक्स्ट पॉइंट, तर आपल्याला व्हर्टिकल रेक्टँगल्स काय करायचे आहेत, कन्स्ट्रक्ट करायचे आहेत प्रत्येक लाईनसाठी, लाईन सेगमेंटसाठी. तर तो रेक्टँगल जो आहे त्या रेक्टँगलची विड्थ जी आहे ती विड्थ इज इक्वल टू विड्थ ऑफ द क्लास अँड हाईट इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास. अशा पद्धतीने रेक्टँगल आपल्याला काढून घ्यायचे आहेत.
म्हणजे समजा 5 to 10 हा क्लास आहे, तर 5 to 10, 5 पासून 10 पर्यंत म्हणजे 5 क्लास इंटरवल जिथं लोकेट केले तिथपासून ते 10 क्लास इंटरवल जिथं 10 क्लास लिमिट त्याला आपण म्हणूया किंवा क्लास बाउंड्री म्हणूया, तिथपर्यंतचा भाग जो आहे त्याचा तेवढ्या विड्थचा आपल्याला काय करायचा आहे, रेक्टँगल काढायचा आहे. तो रेक्टँगल काढत असताना आपण काय करणार, मग त्याची हाईट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास घेणार आहे. 5 ते 10ची समजा असेल क्लास, तर त्याची फ्रिक्वेन्सी जी असेल ते फ्रिक्वेन्सीच्या इक्वल टू आपण काय करणार आहे, त्याची हाईट घेणार आहे. दिस इज द स्टेप 3. त्यानंतर स्टेप 4 काय, पुट a kink mark En on the horizontal axis between the vertical axis and first rectangle if the leftmost rectangle does not have the vertical axis on its side. समजा तुम्हाला शिफ्ट ऑफ ओरिजिन करायचं असेल, किंक मार्क त्याला आपण जे म्हणतो, शिफ्ट ऑफ ओरिजिन केला असेल म्हणजे पहिला जो रेक्टँगल आहे त्याच्या लेफ्ट मोस्ट साईडला कुठलाही रेक्टँगल नसेल समजा, किंवा त्याच्या लेफ्ट साईडला ॲक्सिस नसेल समजा, तर आपण काय करायचं, किंक मार्क करून तो शिफ्ट ऑफ ओरिजिन करून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला तो जो आपला हिस्टोग्राम आहे किंवा तो ग्राफ जो आहे आपण काढलेला त्याला हिस्टोग्राम आपण म्हणतोय, तो तुम्हाला एका व्यवस्थित व्ह्यूमध्ये दिसेल, शिफ्ट ऑफ ओरिजिन करता येईल. म्हणजे समजा एखादा क्लास 50 पासून चालू झाला, 50 to 60, 60 to 70 अशा पद्धतीनं, तर मग आपण काय करणार आहोत, 0 पासून ओरिजिनपासून जर आपण घेतले ॲक्सिस, तर 0 to 10, 10 to 20, 20 to 30 हे सगळा जो पार्ट आहे तो मोकळा राहील आणि आपण 50 to 60लाच आपला रेक्टँगल आहे, त्यामुळे हा पार्ट सगळा मोकळा राहील. त्यामुळे आपण त्या किंक मार्क देऊन शिफ्ट करून घ्यायचा, ओरिजिन शिफ्ट करून घ्यायचा 50ला बरोबर. त्यामुळं 50 to 60ला डायरेक्ट तुमचा रेक्टँगल स्टार्ट होईल. किंवा समजा 40ला जरी घेतला की तुमचा ओरिजिन, तर त्याचा किंक मार्क तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तो रेक्टँगलचे आहेत व्यवस्थित तुम्हाला लक्षात येतील. अशा पद्धतीने काय करतोय आपण, हिस्टोग्राम काढताना ह्या स्टेप्स फॉलो करतोय. मग आता ह्या स्टेप फॉलो केल्यानंतर मग आपण ॲक्च्युअल कसा हिस्टोग्राम काढणार, तर त्यासाठी आपण एक प्रॉब्लेम इथं बघूया. पहिला प्रॉब्लेम आपल्याला इथं दिला आहे बघा, कन्स्ट्रक्ट द हिस्टोग्राम फ्रॉम द फॉलोइंग डेटा. एक छोटासा सोपा डेटा आपल्याला दिला आहे, त्या डेटासाठी हिस्टोग्राम कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. आता ते बघत असताना स्टेप 1 आपली काय आहे, तर वी हॅव टू ऑब्झर्व क्लास इंटरवल किंवा वी हॅव टू ऑब्झर्व क्लास बाउंड्रीज किंवा क्लासेस. आणि त्याच्यावरनं काय ठरवायचं आपण, तर ते क्लासेस जे आहेत ते काय आहेत, कंटिन्युअस आहेत का डिसकंटिन्युअस आहेत ते बघायचं. आता बघितलं आपण का क्लासेस कंटिन्युअस आहेत का डिसकंटिन्युअस आहेत, ते कसं ठरवणार, कोणतेही 2 ॲडजेसंट क्लासेस घ्या, त्यातल्या पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट बघा, ते जर दोन्ही समान असेल तर ते कंटिन्युअस क्लासेस आहेत असं गृहीत धरायचं आपण. म्हणजे 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25. So these classes are the continuous classes. So there is no need to convert them into the exclusive, because they are already exclusive classes. ओके. सो नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर नेक्स्ट एक्स ॲक्सिसवरती आपल्याला क्लास बाउंड्रीज काय करून घ्यायच्या आहेत, लोकेट करून घ्यायच्या आहेत. सो इफ वी locate the class boundaries, we should start from 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25
अशा पद्धतीनं त्या क्लास बाउंड्री म्हणजे 0 तुमचा ओरिजिनलाच तुमचं स्टार्ट होणार. सो 0 त्यानंतर 5 ही बाउंड्री मार्क करायची, 10 बाउंड्री मार्क करायची, 15 ही बाउंड्री लोकेट करायची, 20 ही बाउंड्री लोकेट करायची, 25 अशा बाउंड्री लोकेट करायच्या. आणि मग नेक्स्ट स्टेप आपले काय तर आपले ते रेक्टँगल जे आहेत ते आपण रेक्टँगल काय करायचे कन्स्ट्रक्ट करायचे. अशा पद्धतीनं तुमचा तो काय होणार मग हिस्टोग्राम तुम्हाला दिसणार. बघा ओरिजिन जो आहे तो 0 स्टार्ट होतोय. विथ सुटेबल स्केल आपण इथं घेतलंय. स्केल ऑन एक्स ॲक्सिस घेतलंय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 युनिट्स. हिस्टोग्राम तुम्हाला कन्स्ट्रक्ट करत असताना वी शुड हॅव टू टेक सम सुटेबल स्केल so that your histogram will be a proper size. एक्स ॲक्सिसवरती काय घेतले 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 युनिट्स आणि वाय ॲक्सिसवर काय घेतले 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 युनिट्स अशा पद्धतीने घेतलेला आहे. मग आता आपला पहिला जो क्लास आहे 0 to 5 तो 0 to 5 याची फ्रिक्वेन्सी किती आहे बघा वरती इथं आपण फ्रिक्वेन्सी बघूया. फ्रिक्वेन्सी किती आहे 4 फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळं त्याची हाईट इज इक्वल टू 4 अशी आलेली आहे. त्यानंतर पुढचा जो क्लास आहे 5 to 10 त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची फ्रिक्वेन्सी आय थिंक 10 आहे 10. सो 8 आणि 12च्या बरोबर मध्ये जो आहे तेवढा 10 त्याची हाईट तेवढी आलेली आहे सेकंड रेक्टँगलची. थर्ड रेक्टँगल जो आहे त्याची हाईट जी आहे ती हाईट त्याची 18 आहे. सो that is a frequency of that class 10 to 15 that is 18. Then for the class 15 to 20 the frequency is 8, so height of that rectangle is 8. Then for the class 20 to 25 height of rectangle is equal to 6, so there is class frequency is 6, therefore height of rectangle is 6. फ्रिक्वेन्सी 6 असल्या कारणानंच त्याची हाईट किती घेतलेली आपण 6 अशी घेतलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपला हिस्टोग्राम तयार झाला. आता आपण जो एक्स ॲक्सिस आहे आपला हॉरिझॉन्टल त्याच्यावरती आपण काय घेतलेत क्लास इंटरवल किंवा क्लास लिमिट्स आपण काय घेतलेले आहेत तिथं लोकेट केलेले आहेत. आणि वाय ॲक्सिसला आपल्या काय घेतलेल्या आहेत फ्रिक्वेन्सी आपण घेतलेल्या आहेत विथ सुटेबल स्केल. ते सुटेबल स्केल काय या हिस्टोग्रामसाठी तर एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 युनिट्स आणि वाय ॲक्सिसवरती काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 युनिट. सो इट इज अ सुटेबल स्केल. आपल्याला सूट होईल आपल्या ग्राफ पेपरला सूट होईल त्या पद्धतीने आपण स्केल घेतलेला आहे. सो इन दिस वे वी कॅन कन्स्ट्रक्ट द हिस्टोग्राम. ओके नाव वी विल सी अनदर एक्झाम्पल. हियर इज अनदर एक्झाम्पल. Example 2. Construct a histogram for the following data. Here is also data is given. Here classes are 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. And its corresponding frequencies are 6, 7, 15, 16, 4 and 2. For this grouped frequency distribution we have to construct the histogram. First of all we can see we should see the classes. We should observe the classes, and if there are discontinuous classes means inclusive classes, then we should convert them into the exclusive one or in continuous classes. But here all the classes are continuous, so there is no need to convert them into exclusive classes. So for that above data we construct a histogram with using the steps given above. So first step is to observe the classes whether they are continuous or discontinuous. Then we locate the class boundaries on x-axis. So here we have located the class boundaries, that is 0, 10, 20, 30, 40, 50 and 60. Then third step is to form the rectangles
with height is equal to frequency of that class and width is equal to width of that class. So here for the class 0 to 10 frequency is 6. So height of rectangle of the class 0 to 10 is a 6. In this way we construct each rectangle to form a graph which is known as a histogram with a suitable scale. We have taken scale on x-axis is 1 centimeter is equal to 10 units and on y-axis 1 centimeter is equal to 2 units. So in this way we can construct the histogram. अशा पद्धतीने आपण हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकतो. जेव्हा तुमच्या क्लासची विड्थ सेम असते त्यावेळा तुम्ही अशा पद्धतीने काय करू शकता, हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकता. समजा ही विड्थ जर समजा अनइक्वल असेल, आपण आतापर्यंत जे बघितले ग्राफ हिस्टोग्राम ते म्हणजे तुमच्या क्लासची क्लास विड्थ इक्वल असताना बघितले. आता क्लासची क्लास विड्थ अनइक्वल असेल तर काय करायचं, समजा एखादा क्लास आला 20 to 40 असा आला, पहिला क्लास आहे 0 to 10, दुसरा क्लास आहे 10 to 20 आणि तिसरा क्लास आला 20 to 40. तर मग काय करायचं, त्यावेळेला हाईट काय घ्यायची. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हाईट ऑफ दॅट रेक्टँगल इज प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी. मग त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी न घेता आपण फ्रिक्वेन्सी डेन्सिटी घेतो. म्हणजे फ्रिक्वेन्सीवरून आपण काय करायचं असतं, फ्रिक्वेन्सी डेन्सिटी काढायची प्रत्येक क्लासची. मग प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी डेन्सिटी कशी काढली जाते, तर फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास डिवायडेड बाय क्लास इंटरवल असं करायचं किंवा क्लास विड्थ करायचं. मग आपल्याला त्याची काही मिळते, फ्रिक्वेन्सी डेन्सिटी निघते. मग आपण फ्रिक्वेन्सी हाईट म्हणून जी घेत होतो त्याच्याऐवजी काय करायचं, ती फ्रिक्वेन्सी डेन्सिटी ॲज अ हाईट ऑफ दॅट रेक्टँगल कन्सिडर करायची आणि विड्थ इज इक्वल टू विड्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. म्हणजे समजा 20 to 40 जो क्लास आहे तर त्याची विड्थ 20 to 40 असणार, फक्त हाईट जी असणार ती हाईट शुड बी इक्वल टू दी फ्रिक्वेन्सी डेन्सिटी. आणि फ्रिक्वेन्सी डेन्सिटी कशी काढायची, फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास डिवायडेड बाय क्लास विड्थ ऑफ दॅट क्लास और क्लास इंटरवल. अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी डेन्सिटीज काढायच्या आणि मग त्या फ्रिक्वेन्सी डेन्सिटी वाय ॲक्सिसवरती सुटेबल स्केलने घ्यायच्या आणि रेक्टँगलची हाईट इज इक्वल टू दॅट फ्रिक्वेन्सी डेन्सिटी घ्यायची. हे कधी करायचं, तर ज्या वेळेला तुमच्या क्लासेसची विड्थ अनइक्वल असते त्यावेळेला, सगळ्यांची विड्थ जी आहे सगळ्या क्लासेसची त्या ज्या वेळेला युनिफॉर्म नसते, एकसारखी नसते, त्यावेळेला एखादा क्लास असा असतो की ज्याची विड्थ मोठी असते असं असू शकेल, त्यावेळेला हे फ्रिक्वेन्सी डेन्सिटीचा वापर करून हिस्टोग्राम ड्रॉ करायचा. अदरवाईज आत्ता आपण 2 एक्झाम्पल पाहिलेले आहेत, ते त्या पद्धतीने तुम्ही हिस्टोग्राम ड्रॉ केला तरी चालेल, काही हरकत नाही. Now as we seen before, less than cumulative frequency, we need these kind of frequencies to construct the less than ague curve. I have explained this in previous lecture. So here this example can be taken as an exercise for us, that here classes are given 0 to 10, 10 to 20, 20 to 30, likewise 40 to 50 and its corresponding frequencies. So if we add the class frequencies successively, we can get the less than cumulative frequencies. So first of all, less than cumulative frequency for first class is frequency of that class itself. So LCF, less than cumulative frequency for the first class is 2. Then next is successive addition, 2 plus 12. 2 is a less than cumulative frequency of first class plus frequency of that class, that is equal to 14, plus less than cumulative frequency of third class is equal to 14 plus 20,
that is equal to 34. Next, 34 plus frequency of that class 34 is equal to 68, and last 68 plus 8 is equal to 76. There is mistake. Instead of writing 68, there has been written 86. So this is a mistake. 86 plus 8 is 94 is written there, but actually it is 68 plus 8 is equal to 76. This is the correct answer. So 76 is the less than cumulative frequency for last class. In this way we can calculate the less than cumulative frequency. The significance of less than cumulative frequency I have already told you in previous lecture, what actually less than cumulative frequency give to us. Here is a exercise. You can check whether you are able to construct the less than cumulative frequency and greater than cumulative frequency for a frequency distribution. You can write this table and try to solve how to prepare less than cumulative frequency and greater than cumulative frequencies. So next problem is here. Construct cumulative frequency table for the following data. Here is a data. Here we have constructed the less than cumulative frequencies using the same logic, that is successive addition of the frequencies, class frequencies. Here frequency of first class is 4, so its less than cumulative frequency is 4 itself. For the second class we add the class frequency in the LCF of first class, so 4 plus 10 is equal to 14. Then for third class 14 plus frequency of that class is 18, so 14 plus 18 is equal to 32. 32 plus 8 is equal to 40. 40 plus 6 is equal to 46. In this way we can calculate less than cumulative frequency. Now similarly, greater than cumulative frequency, as we seen in the previous lecture, greater than cumulative frequency gives the number of individuals above the or more than the lower limit of particular class. So to construct greater than cumulative frequency, we take successive addition from bottom to top. ह्याच्या अगोदर आपण काय केलं होतं, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला टॉप टू बॉटम आपण फ्रिक्वेन्सीच्या सक्सेसिव्ह ॲडिशन घेत गेलो तर आपल्याला त्या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळतात. तसंच ग्रेटर दॅन टाईप ऑफ कर्वमध्ये काय करायचं, बॉटम टू टॉप आपण सक्सेसिव्ह ॲडिशन घेत गेलो तर आपल्याला ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज मिळतात. त्या पद्धतीनं शेवटच्या क्लासची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती 6. आता ते ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं लॉजिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे, ऑलरेडी एक्सप्लेन्ड इन द प्रिव्हियस लेक्चर. So I will not repeat again here. For that reference you can see previous lecture. So greater than cumulative frequency of last class is 6. Then we can take successive addition up to top first class. So 6 plus 8 is 14, 14 plus 18 is equal to 32, 32 plus 10 is equal to 42, and 42 plus 4 is equal to 46. In this way we can calculate the greater than or that is more than cumulative frequencies. This less than cumulative frequency and more than cumulative frequency are needed to construct the less than type Augew curve, that is less than cumulative frequency curve, and greater than cumulative frequency curve, that is greater than Augew curve. So here is another example. This is the same example actually. Okay, now we have to construct the less than Augew curve, or it is also known as less than type Augew curve or
less than cumulative frequency curve. So all kind of nomenclatures are used for this curve. So now we are going to see the construction of less than Augev curve. How to construct the less than Augev curve? So there are some steps involved for construction of Augev curve, that is less than Augev curve. Particularly we can see greater than Augev curve later on after this. So first step is prepare cumulative frequency table for the given distribution. If we have given the frequency distribution, we cannot draw a less than type Augev curve or less than cumulative frequency curve from our normal frequency. So we need less than cumulative frequency. So we prepare a cumulative frequency table from the given distribution. So if we are drawing a less than type Augev curve, then we can prepare less than cumulative frequency table. If we are constructing greater than type Augev curve, then we can construct a or prepare a greater than cumulative frequency table. So first step is prepare cumulative frequency table for the given distribution. Now second step is plot upper class limit on x-axis and LTCF less than cumulative frequencies on y-axis by taking suitable scale. We can, it is not plot, but it is locate. We should locate the UCL on x-axis and LTCF on y-axis by taking suitable scale. We are constructing a less than Augev curve for grouped frequency distribution. So grouped frequency distribution has its class boundaries or class limits. So we locate the UCLs of that class, particular class, or all the classes, UCLs of all the classes on x-axis with suitable scale, and also less than cumulative frequencies on y-axis. So these are also with suitable scale. Now step third, we plot the point, and this is a crucial step. We plot the points with coordinate UCL, LTCF for each class interval. आता आपल्याला काय करायचं, ऍक्च्युली तो कर्व प्लॉट करायचा आहे. म्हणजे त्याचे पॉइंट ज्यावेळेला आपण प्लॉट करतो, ते पॉइंट प्लॉट करत असताना एक्स कोऑर्डिनेट म्हणून त्या क्लासचा अप्पर लिमिट घ्यायचो. ज्या क्लाससाठी आपण तो ग्राफ काढतोय, ऑगिव कर्व काढतोय, त्या क्लासचा जो अप्पर लिमिट असतो तो एक्स कोऑर्डिनेट म्हणून गृहीत धरायचा त्या पॉइंटचा, आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे त्या क्लासची ती काय करायचं, वाय कोऑर्डिनेट म्हणून गृहीत धरायचा आणि तो पॉइंट प्लॉट करायचा. असं प्रत्येक तुमच्या क्लाससाठी पॉइंट प्लॉट होणार. त्या क्लासचं UCL अप्पर कंट्रोल लिमिट किंवा त्यालाच आपण अप्पर लिमिट असं सुद्धा म्हणतो, ते एक्स कोऑर्डिनेट आणि त्या क्लासची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा वाय कोऑर्डिनेट. अशा पद्धतीने आपण प्रत्येक क्लाससाठी पॉइंट प्लॉट करणार. आणि मग काय करणार, लास्ट स्टेप जी आपली आहे ती म्हणजे जॉईन द पॉइंट्स प्लॉटेड इन स्टेप 3 विथ फ्री हँड टू गेट अ स्मूथ कर्व. फ्री हँडने आपण काय करणार, स्टेप 3 मध्ये आपण जे सगळे पॉईंट सांगितले की ना तुम्हाला अशा पद्धतीने प्लॉट करा, तर ते प्लॉट केलेलं पॉईंट एका स्मूथ हँड कर्वनी काय करणार आपण जोडणार. आणि मग आपला जो कर्व आपल्याला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, लेस दॅन टाइप ऑगिव कर्व, लेस दॅन ऑगिव कर्व और ग्रेटर दॅन लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. अशा पद्धतीने कुठलंही आपण त्याला नाव म्हणू शकतो. सो हिअर इज एक्झाम्पल, कन्स्ट्रक्ट ए लेस दॅन ऑगिव कर्व फॉर फॉलोविंग डेटा. इथं आपल्याला डेटा दिलाय 95 to 105, 105 to 115 अशा पद्धतीने डेटा दिलाय. तुम्ही डेटा मधले क्लासेस बघितले त्याचे हाईटचे, तर ते क्लासेस कंटिन्युअस क्लासेस आहे. सो देयर इज अ नो नीड टू
convert them into the exclusive, that is continuous classes, because they are already continuous. So here is data of height with their classes and the frequency, that is number of boys. So first step to construct less than type argue curve is to find less than cumulative frequency table. मग त्या पद्धतीनं आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल पुढं काढून घेतला त्या पद्धतीनं. आणि मग आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, तर एक्स ॲक्सिसवरती आपले UCL लोकेट करून घ्यायचे आहेत विथ सुटेबल स्केल, आणि वाय ॲक्सिसवरती LTCF आपण काय करणार आहोत, लोकेट करून घेणार आहोत विथ सुटेबल स्केल. आणि मग आपण पॉईंट प्लॉट करणार आहोत. आता पहिला जो आपण पॉईंट प्लॉट करणार तो कसा करणार, एक्स कोऑर्डिनेट त्याचा अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ दॅट क्लास. अप्पर कंट्रोल लिमिट पहिल्या क्लासचा अप्पर कंट्रोल लिमिट काय आहे, 105. सो एक्स कोऑर्डिनेट त्याचा 105 असेल आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल त्याचा, तर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्याची. त्यामुळं 105,9 दिस इज द फर्स्ट पॉईंट दॅट वी हॅव टू प्लॉट ऑन दी ग्राफ पेपर. ग्राफ पेपरवरती आपण तो पहिला पॉईंट प्लॉट करू शकतो 105,9. सो तो पण पॉईंट प्लॉट केल्यानंतर 109 असा पॉईंट प्लॉट झाला आपला. तर तो इथं 105च्या वरती बघा आणि 9च्या तिथं पॉईंट मी प्लॉट केलेला आहे अशा पद्धतीने तिथं. तशा पद्धतीने ते सगळे पॉईंट येतील. मग दुसरा पॉईंट जो येईल तो 115,13 115,13 हा दुसरा पॉईंट असेल. त्याचा एक्स कोऑर्डिनेट 115 आणि वाय कोऑर्डिनेट असेल 13. सो तो पॉईंट प्लॉट होईल. अशा पद्धतीनं पॉईंट प्लॉट करायचे आणि सगळे पॉईंट काय करायचे, एका स्मूथ कर्वनी जोडायचे. दॅट विल बी युअर लेस दॅन ऑगिव्ह कर्व. फक्त काय करायचं, पहिला क्लास जो आहे त्याच्या अगोदरचा क्लास एक कन्सिडर करायचा आणि त्याचं अप्पर लिमिट विथ देअर फ्रिक्वेन्सी, पण ती फ्रिक्वेन्सी पण 0 कन्सिडर करायची आपण. त्यामुळं तो एक पॉईंट जो आहे तो पॉईंट तिथं आपल्याला मिळेल आणि मग तो आपण काय करायचा, क्लोज फिगर करून घ्यायची. टू कन्स्ट्रक्ट ए or draw a less than type argue curve, we consider a class preceding to the first class. फर्स्ट क्लासच्या अगोदर, प्रिसिडिंगच्या अगोदर काय करतो आपण, क्लास कन्सिडर करतो आणि त्याची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय 0 गृहीत धरतो. त्यामुळे त्या पद्धतीनं ती पॉईंट प्लॉट करून काय होतं, आपल्याला एक क्लोज फिगर मिळते अशा पद्धतीनं यश शेप मध्ये. सो दिस इज द लेस दॅन ऑगिव्ह कर्व. नाव वी आर गोइंग टू सी ग्रेटर दॅन ऑगिव्ह कर्व. हाऊ टू ड्रॉ or how to construct the greater than ऑगिव्ह curve. That is nothing but greater than type ऑगिव्ह curve or greater than cumulative frequency curve. That is more than cumulative frequency curve, more than type ऑगिव्ह curve or more than ऑगिव्ह curve असं सुद्धा त्याला नाव आहे. मग ह्यामध्ये पण स्टेप सेमच आहेत, फक्त जो आपण पॉईंट प्लॉट करतो त्याचा कोऑर्डिनेट फक्त बदलतो आपला. तर इथं काय करतो आपण, पहिली स्टेप, प्रिपेअर द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल फॉर द गिवन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता तो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल जो आपण तयार करणार आहोत तो कसला असतो, ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल असतो, कारण आपल्याला ग्रेटर दॅन टाईप ऑगिव्ह कर्व काढायचा आहे म्हणून. नाव स्टेप सेकंड, प्लॉट or locate LCL on x-axis and GTCF greater than cumulative frequencies on y-axis by taking suitable scale. ते सुटेबल स्केल घेऊन आपण एक्स ॲक्सिसला त्याचे लोअर कंट्रोल लिमिट घेणार आहोत आपण किंवा लोकेट करणार आहोत आणि वाय ॲक्सिसला काय करणार आहोत, ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या आपण वाय ॲक्सिसला लोकेट करणार आहे. अशा पद्धतीने आपण ते एक्स आणि वाय ॲक्सिस ला व्हॅल्यूज लोकेट केल्या आणि आता आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे आहेत. मग आता पॉईंट प्लॉट करत असताना वी यूज द पॉईंट्स विथ कोऑर्डिनेट. असे पॉईंट आपण ते यूज करणार किंवा प्लॉट करणार, प्लॉट द पॉईंट्स विथ कोऑर्डिनेट लोअर कंट्रोल लिमिट कॉमा GTCF, म्हणजे लोअर कंट्रोल लिमिट आणि ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी
एक्स त्याचा कोऑर्डिनेट लोअर कंट्रोल लिमिट, वाय कोऑर्डिनेट त्याचा GTCF ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. अशा पद्धतीनं आपण ते पॉईंट प्लॉट करणार फॉर ईच क्लास इंटरवल, प्रत्येक क्लास इंटरवलसाठी. जॉईन द पॉईंट्स प्लॉटेड इन स्टेप 3 फ्री हँड टू गेट ए स्मूथ कर्व. मग जे पॉईंट प्लॉट झाले ते आपण काय करणार, एका स्मूथ हँड कर्वनी काय करणार आहोत, ते जोडणार आहोत. आणि मग आपल्याला जी फिगर मिळेल त्याला आपण ग्रेटर दॅन टाईप ऑफ व्यू कर्व म्हणतो. यामध्ये आपण फक्त एक गोष्ट करतो, काय, लास्ट क्लास जो आहे त्याच्यानंतरचा जो सक्सिडिंग क्लास असतो तो आपण इथं कन्सिडर करतो, गृहीत धरतो, आणि त्याची फ्रिक्वेन्सी आपण 0 म्हणून गृहीत धरतो. त्यामुळे काय होतं, मग आपल्याला एक क्लोज्ड फिगर मिळते उलटा यस शेपमध्ये. सो आपल्याला मग काय मिळेल, तो ग्रेटर दॅन टाईप ऑफ व्यू कर्व मिळेल. इथं आता एक एक्झाम्पल मी घेतलेला आहे. कन्स्ट्रक्ट ए ग्रेटर दॅन दॅट इज मोर दॅन टाईप ऑफ व्यू कर्व फ्रॉम द फॉलोविंग डेटा. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to पुढे नाही आहे. सो 40 to 50 इथपर्यंतच आहे. आता ह्याचे क्लास जर ऑब्झर्व केले पहिल्यांदा आपण, तर देर इज अ कंटिन्युअस क्लासेस, सो नो नीड टू मेक इट एक्सक्लुझिव्ह क्लासेस. सो next point is, or next step is, we locate along x-axis our class limits or lower class limits आपण म्हणतो त्याला, and we locate greater than cumulative frequencies on y-axis, and we can plot the points. आता आपण पॉइंट्स प्लॉट करायचे, तर कसे पॉइंट प्लॉट करतो, तर LCL कॉमा GTCF म्हणजे त्या क्लासचं लोअर लिमिट कॉमा GTCF हा वाय कोऑर्डिनेट, अशा पद्धतीनं घेऊन ते पॉईंट प्लॉट करणार. आता एक्स कोऑर्डिनेट, पहिल्या क्लासचा एक्स कोऑर्डिनेट काय असेल बघा, इथं लोअर लिमिट आपल्याला गृहीत धरायचं आहे, लोअर कंट्रोल लिमिट LCL. सो दॅट इज अ 0, 0,100. 0,100 is the first point, then 10,85 is second point, then 20,65 is third point, then 30,25 is fourth point, then 40,13 is fifth point, and that is last point. But for our reference, or to make a figure in a closed format, we consider the succeeding class of the last class, and greater than cumulative frequency of that class can be considered as 0. So we can make the figure closed. So here is a you can see easily here in this way. So here we have plotted these points, and we have got the closed figure indicating, or shape of this figure is yes but it is a mirror image of yes, उलटा यस ज्याला आपण म्हणतो त्या फॉर्मॅटमध्ये. आता पहिला जर पॉईंट बघितला तर 0 आणि 100 असा पॉईंट प्लॉट केला आहे. नंतर दुसरा 10 आणि जो काय पुढचा असेल नंबर काय 10 and 85, सो 85 अशा पद्धतीचे पॉईंट प्लॉट केले. नंतर ते आपण स्मूथ हँड कर्वनी काय केले, जॉईन केले. सो आपल्याला, आणि लास्ट जो क्लास आहे 50 to 60 त्याचं लोअर लिमिट घेतलं आहे आणि त्याची क्लास फ्रिक्वेन्सी 0 घेतली, त्यामुळे 50ला तो पॉईंट तिथं प्लॉट झाला आहे. सो अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळेल, ग्रेटर दॅन टाईप ऑफ व्यू कर्व मिळेल. तर इथं तुम्हाला एक्स ॲक्सिसवरती सुटेबल स्केलने आपण काय करतोय, लोअर लिमिट्स घेतोय. तो सुटेबल स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मार्क्स अशा पद्धतीने घेतलंय. ते प्रत्येक ठिकाणी तुमची ग्राफची साईज काय आहे, ग्राफ पेपरची, त्यावरून ते ठरतं किती घ्यायची किंवा नाही. दॅट इज अ फ्लेक्झिबल. वाय ॲक्सिस इज इक्वल टू, ऑन वाय ॲक्सिस इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 गर्ल्स अशा पद्धतीने ते काय घेतलेलं आहे, स्केल घेतलेला आहे. सो हिअर इज अ होमवर्क फॉर यू. कन्स्ट्रक्ट द हिस्टोग्राम लेस दॅन ऑग्यू कर्व अँड ग्रेटर दॅन ऑग्यू कर्व फॉर द
फॉलोविंग डेटा. हा डेटा तुमच्याकडे आहे. त्या डेटासाठी तुम्ही काय करू शकता, हिस्टोग्राम, लेस दॅन ऑगिव्ह कर्व, ग्रेटर दॅन ऑगिव्ह कर्व कॅल्क्युलेट करू शकता. सो इथं तुम्ही जे बघितले हिस्टोग्राम वगैरे हे सगळे मॅन्युअली काढलेले होते. आपण एक्सेलवरती काढलेला ऑगिव्ह कर्व्ज वगैरे बघूया. इथं तुम्हाला हे विजिबल दिसेल बघा. इथं एक डेटा दिलेला आहे, त्याला आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व असं म्हणतोय. आणि त्या डेटा सेटसाठी एकाच टेबलमध्ये लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढलेल्या आहेत, ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढलेल्या आहेत. मार्क्स अँड नंबर ऑफ कॅन्डिडेटचा डेटा आहे. 5 to 10 हा पहिला क्लास आहे. 10 to 15, 15 to 20 अशा पद्धतीनं 35 to 40 अशा इथपर्यंतचा काय आपल्या डेटा नंबर ऑफ कॅन्डिडेट्स त्याचे आहेत. टोटल कॅन्डिडेट्स 100 आहेत. सो अशा पद्धतीने लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढल्या आणि ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढल्या. हे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे सक्सेसिव्ह ॲडिशन ऑफ द फ्रिक्वेन्सीज फ्रॉम टॉप टू बॉटम, and greater than cumulative frequencies means successive addition of the frequencies from bottom to top. अशा पद्धतीने आपण त्याचे काय करू शकतो, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढू शकतो. मग लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढायचं असेल आपल्याला किंवा लेस दॅन टाईप ऑगिव्ह कर्व काढायचं असेल तर आपण त्या पद्धतीनं अप्पर कंट्रोल लिमिट कॉमा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीचा पॉईंट प्लॉट करतो. म्हणजे 10,9, 15,19 अशा पद्धतीने ते पॉईंट जे आहे ते प्लॉट होतील. आणि ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला काय करतो, लोअर लिमिट कॉमा ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे 5,100, 10,91, 15,81 अशा पद्धतीचे ते पॉईंट असतील. आता हे पॉईंट जे आहेत ते काय करायचे, आपण एक्सेलवरती आपण ते प्लॉट करून लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आपण इथं काढलेला आहे. हा एक्सेलवरती आपल्याला बघा अशा पद्धतीनं तो दिसतोय. आता इथं पॉईंट तेवढे प्लॉट केलेले आहेत, पण जिथं जिथं तो थोडासा दिशा बदलतोय असं वाटतंय, दॅट आर दी पॉईंट विच वी हॅव टू प्लॉट देअर. सो इन दिस वे we have constructed the less than cumulative frequency curve from Excel. So first of all we have seen in first example, that is we have calculated we have constructed the less than cumulative frequency curve manually. Now here in second figure we can see the greater than cumulative frequency curve, that is greater than Augew curve. So these two are constructed with the help of MS Excel. So here less than cumulative frequency curve is S shaped and this is a mirror image of S shape. So these were the cumulative frequency curves. So here we have seen that how to represent a data using diagrammatic and graphical manner. So we have seen from our definition of statistics, statistics is a science of collection, tabulation or presentation, analysis and interpretation of a numerical data. So till today we have seen collection, how to collect the data either by census method or sampling method. We have also seen the sampling methods, non-probability sampling methods, probability sampling methods. This comes under the collection of a data. Then we have seen tabulation or presentation of data. Under the title presentation there are tabular presentation and graphical presentation of a data. In tabular presentation we have seen for the attributes and that is qualitative data, and for the quantitative data we use the frequency tables. So we have seen that, also we have seen that how to present the data
in graphical format or diagrammatic manner, that is diagrammatic or graphical representation. We have seen the bar diagrams, pie charts, histogram, less than cumulative frequency curve, greater than cumulative frequency curve. So we have seen the collection of a data and presentation of data. From the next lectures we can see analysis, how to analyze the data using various tools of statistics. So from next lectures we will go for the analysis part that comes in the definition of statistics. स्टॅटिस्टिक्स या डेफिनेशनमध्ये जे 4 स्टेप्स आलेले आहेत, कलेक्शन, प्रेझेंटेशन, ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, त्यातले कलेक्शन ऑफ डेटा आणि प्रेझेंटेशन ऑफ डेटा ह्या 2 गोष्टी आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत. आता ॲनालिसिस करण्यासाठी जे जे टूल वापरतात, जे जे कन्सेप्ट वापरतात, जे जे लॉजिक वापरतात, ते इथून पुढे आपल्याला बघायचं आहे. ओके, सो फॉर टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. So thank you.